समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव 2019 3 एप्रिल ते 7 एप्रिल 2019 या कालावधीत 5 ते 60% पर्यंत 0% व्याजदरानं आणि ₹1 डाऊन पेमेंटमध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 74 99 91 20 96 आणि 95 52 75 17 27। संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारामध्ये असलेल्या केळेवाडी धरणाचं पाणी पिण्यासाठी आरक्षित केलं आहे। या धरणाखाली असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे अनेक दिवसांपासून मागणी करावी लागतीये। तर या धरणाशेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आपलं बागायत उभं केलंय। 200 मीटरच्या आतील लोक वीज पुरवठा जोडून विहीर आणि बोरच्या मोटारींद्वारे पाणी उपसा करतायत। अशा लोकांवर तात्काळ कारवाई करून शेतीसाठी पाणी उपशास बंदी करावी अशी मागणी या धरणाखाली असलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। या ठिकाणी आम्ही केळेवाडीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहोत। हे बसायचं कारण असं की स्थानिक लोकांनी आमच्यावरती केलेला अन्याय आणि प्रशासनाने त्याची जबाबदारी न घेण्याचं कारण म्हणजे आज आम्हाला या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागतं। या अगोदर पण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन केलं। त्या ठिकाणी आम्हाला साहेबांनी सांगितलं की आम्ही ज्या तुमच्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही प्रांत साहेबांकडे ईमेल ID वरती पाठवल्या आहेत। त्या 4 दिवसामध्ये त्याच्यावरती कारवाई होईल, पण त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही। म्हणून आम्ही 20 फेब्रुवारीला पुन्हा उपोषण केलं। तर त्याचे आमच्याकडे त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं, त्याची काही पूर्तता या 1.5 महिन्यामध्ये काही पूर्ण झाली नाही। त्यामुळे नाविलाजानं आम्हाला या ठिकाणी घरी मारण्यापेक्षा सरकारच्या दारात मेलेलं कधी पण चांगलं म्हणून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करायला या ठिकाणी बसलेलो आहोत। तर केळेवाडी ज्याचं पाटबंधारेला तलाव आहे तो प्रांतसाहेबांनी आणि प्रशासनानं आरक्षित केला पिण्याच्या पाण्यासाठी आणि इरिगेशनने एक लेटर काढलं ग्रामसेवकांना बोट्याच्या की तुम्ही त्या धरणातून अवैध जो पाणीसाठा चालला आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा आणि फौजदारी गुन्हे दाखल करा। पण आमच्या जर धरणाच्या सांडव्यावरच्या मोटरी काढून घेतल्या आणि धरणामध्ये पाणीसाठ्यामध्ये जे बोर आणि विहीर आहेत त्याच्यावरती अद्याप मात्र कोणती कारवाई झाली नाही। तर या मागणीसाठी जे सरपंच ग्रामपंचायतचे बोट्याचे असतील किंवा ज्यांनी वेगवेगळे चुकीची निवेदन दिली असतील, ग्रामसेवक असतील आणि जे स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा त्यांनी चुकीच्या माध्यमातून सरकारकडे त्यांची बाजू मांडली असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। त्याचबरोबर धरणामध्ये जे अतिक्रमण केलं आहे, राज्य शासनाचा GR आहे 2012चा की लघु पाटबंधारे तलावाच्या 200 मीटरच्या हद्दीमध्ये आपण कोणतेही बांधकाम किंवा खोदकाम करू शकत नाही, तर केलं तर त्याला फौजदारी गुन्हा आहे। तर हे झाले जर सरकारच्या काळात झाले तर याला जबाबदार पण सरकारच आहे। तर असं अनधिकृत कृत्य होतं आहे। तर या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ बसलेले आहोत आणि जोपर्यंत आम्हाला कोणतंही आश्वासन सरकारकडून पाहिजे नाही आहे, जोपर्यंत पूर्ण कारवाई पूर्ण होत नाही ती त्याला 4 दिवस लागो 5 दिवस लागो तोपर्यंत काय आम्ही आमच्या जागेवरून आणि आमच्या भूमिकेवरून बाजूला सरणार नाही, हेच मी या पत्रकार तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत। याच्या आधी आम्ही पूर्ण एक उपोषणाच्या पाठीमाग केलेलं आहे। त्यावेळेस आम्हाला अधिकाऱ्यांनी सर्वांनी इरिगेशन खात्याचे अधिकारी इथं प्रांत साहेब, तहसील साहेब यांनी आम्हाला एवढं आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या आहे ना काय असतील ते पूर्ण करू। आणि सरपंचांनी सुद्धा मागचं लेटर दिलं की ते आरक्षित करण्याचं लेटर दिलं केळेवाडीचं पाणी पिण्यासाठी। मग ते आरक्षित धरण झाल्याच्यानंतर का त्याच्यामध्ये अवैधमध्ये उपसा चालू आहे असं वरच्या चुकीच्या लोकांनी माहिती दिली आणि ती माहिती दिल्याच्यानंतर आम्हाला पुन्हा इरिगेशन खात्याने लेटर काढलं त्या सांडव्यातल्या सर्व मोटरी काढून घ्यायच्या। आम्ही शासनाचे लेटर आल्याबरोबर आमच्या मोटरी आम्ही काढून घेतल्या। म्हणजे वरचे लोक धरणाचे आटले त्यांनी त्यांच्या मोटरीनं काढलं, त्याचा उपसा चालू केला। ते धरणातलं पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं, पण आता त्याचा वापर असा होतो का तो शेतीसाठी होतो। खालच्या लोकांना आणि वरच्यावर शेती पिकवतात आणि शेती पाणी देतात। खालच्या लोकांना पाणी पिण्याला नाही, जनावरांसाठी पाणी नाही, कपडे धुण्याला काही लोकांना पाणी नाही। मग अशा पद्धतीनं त्याचं कामकाज चालू आहे। पण आमच्या धरण साठ्यामध्ये बोर विहीर असतील ते तर बंद केलं पाहिजे, त्यांची कारवाई केली पाहिजे। पण जे असतील नियमामध्ये बसत असेल ते काढले सुद्धा पाहिजे आणि तरच ते धरण इथून पुढे सर्वांसाठी ना पिण्याच्या पाण्यासाठी वापरता येईल। पुन्हा अन्याय नको, तो वरचा असो खालचा असो, शासनाने त्याच्यावर सर कारवाई करावी। धरणाच्या पायथ्यालगत आणि भिंतीच्या 200 मीटरच्या आतमध्ये अनेकांनी खोदकाम केलंय। या खोदकाम आणि बांधकाम केलेल्या लोकांवर कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ही मागणी या नागरिकांनी केली आहे। गेल्या जळून आमच्या आणि यांचं सगळं हिरवगार माल आहेत, धरणाच्या वरची लोक आणि आम्ही धरणाच्या खाली, आम्हाला प्यायला पाणी नाही आणि आमच्या जनावरांनाही पाणी नाही।
आमची सरकारची अशी विनंती आहे आमची की आम्हाला काहीतरी न्याय द्या. प्रांत कार्यालयासमोर केळेवाडी धरणाखालील मोहन लामखडे, बाळासाहेब कुऱ्हाडे, तुळशीराम लामखडे, सुभाष लामखडे, अनिल लामखडे, नवनाथ लामखडे, विलास कुऱ्हाडे, जनार्दन लामखडे, गणेश लामखडे, रमेश लामखडे, मयूर लामखडे, नथुभाऊ कोरडे आदींसह महिलांचीही मोठ्या संख्येनं या आमरण उपोषणामध्ये उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.